यावर्षी आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे श्रीराम यात्रा उत्साहात संपन्न होत आहे। यामध्ये यात्रेच्या आदल्या दिवशी पैठण येथून कावडीनं पाणी आणलं जातं व 12 वाजेच्या दरम्यान मूर्तीला आंघोळ घालून छबिना काढला जातो। पैठण येथून 150 ते 200 भाविक पायी कावड्यांनी पाणी आणलं जातं। ही अनेक वर्षांची परंपरा चालू आहे। यावेळी दादेगावचे सरपंच भाऊसाहेब कोकरे यांनी सांगितलं की यात्रेसाठी गावकऱ्यांकडून 1 रुपयाही वर्गणी गोळा केली जात नाही। राम मंदिराचे मठाधिपती मंदारबुवा रामदासी हे प्रत्येक घरोघरी जाऊन भिक्षा मागून जमेल तेवढी वर्गणी जमा करतात व त्यामधून ही यात्रा भरवली जाते। सरपंच भाऊसाहेब कोकरे पुढे बोलताना म्हणाले की आमच्या गावामध्ये 3 लाखांपर्यंत वर्गणी जमा होते। यावेळी मोठी कुस्ती म्हणजे 21,000ची शेवटची कुस्ती लावली जाते। त्याप्रसंगी सरपंच भाऊसाहेब कोकरे, उपसरपंच भरत विधाते, दीपक पोकळे, युवा नेते लक्ष्मण पोकळे, तुषार बांदल, रवींद्र पोटे, ज्ञानदेव गाडे, तुळशीदास पोटे व दादेगाव नगरीतील ग्रामस्थ उपस्थित होते। तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे, दादेगाव आष्टी। आमची दादेगावमध्ये परंपरा आहे, 376 वर्षाची परंपरा आहे। त्यामध्ये कावडी उत्सव, 9 दिवस अन्नदान आणि 9 दिवस 2 टाइम पालखी आणि यामध्ये सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात आणि ते बी 100% दादेगावचे पूर्ण वाड्यातोडेच लोक येतात आणि यामध्ये सर्वांचा सहभाग असतो। म्हणून हा उत्सव एक चांगल्या प्रकारे चाललाय आणि एकही माणसाला वर्गणी कोणी मागायला जात नाही, भिक्षा मागायला महाराज जातात। ते सगळे स्वतः लोक अन्नधान्य आणून तिथं टाकतात आणि त्यानंतर हा उत्सव इतका मोठा आहे की हे सांगण्याच्या पलीकडे आहे। आगाम्याचं उद्या असं नियोजन आहे, वजन घेऊन कुस्त्या लावणार आहेत आणि त्यामध्ये कमीत कमी 3 लाख रुपये दादेगाव ग्रामस्थ वाटणार आहेत आणि शेवटची कुस्ती 21,000 रुपयाची होणार आहे। सर्व ग्रामस्थांचा सहभाग आहे आणि आतापर्यंतची परंपरा आहे दादेगाव मध्ये रामनवमीच्या उत्सवामध्ये कधीही वाद होत नाही आणि जर कोणी केला तर पुढची यात्रा बघत नाही। ही एक परंपरा सगळ्यात भयानक आहे। येणाऱ्या भाविकांचं सर्व ग्रामस्थ स्वागत करणार आहेत आणि आसपासच्या आपल्या परिसरातले 10-5 गाव मधले लोक सर्व येतात। कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होत नाही। दादेगाव ग्रामस्थ त्यांसाठी सज्ज असतात। एक सरपंच म्हणून मी तुम्हाला माहिती दिली याबद्दल मी तुमचा आमच्या इथपर्यंत आली याबद्दल तुमचा मी आभारी आहे। अनिल मोरे आणि जाधव साहेब। या दादेगाव पंचक्रोशीत मागच्या 376 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। ते परंपरामध्ये गंगापूजन केलं जातं, त्याच्यात पैठणच्या कावडी व्यवस्थितपणे पायी आणल्या जातात। तसेच सोबत नागतळ्याच्याही काही कावडी घेऊन इथं भाविक मोठ्या भक्तीने पहाटे सकाळी त्यांना स्नान करतात आणि
जवळपास 200 कावडी पायी आलेले आहेत। त्यासोबत जमलेल्या या सर्व कावडी त्यांच्या विविधतेने त्यांच्या ते सजावट करून गावात एक प्रदर्शन होतं, त्यांचं ते सजावट करून त्यांचे भव्य असे डान्स वगैरे सगळं करून फुगड्यांचा डान्स हे जे पारंपरिक खेळ आहेत हे सादर करतात। तसेच हे सगळं पाहण्यासाठी सर्व गावातील भक्त तसेच पंचक्रोशीतील भक्त तिथे जमा होतात आणि यासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा ही भरपूर त्यांना भेटतात। बस काय सांगणार यात्रेचा आज पहिला दिवस आहे, 16 तारीख आहे। 16 तारखेला कावडी पैठणवरून गंगेचं पाणी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। 140 कावडी आहेत सगळ्या नागतळा आणि पैठण मिळून, आणि इतक्या लांबून पायी प्रवास करून बिगर चप्पलचं आणि इतक्या आनंदात नाचतात मुलं, त्यामुळे सगळ्यांकडे आनंद उत्सव आहे सगळीकडे। येणाऱ्या भाविक भक्तांचं या रामनगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आणि आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही उत्कृष्ट प्रमाणे सोय केलेली आहे आणि सर्वांनी यात्रेचा आनंद घ्यावा। काय सांगणार आहात? आपण कावड घेऊन आलेला आहात, पैठणवरून कावडी आणल्यात, बिना चप्पलच्या आणल्यात आणि व्यवस्थित आल्या सगळ्या, अजिबात कुठलीच परंपरा किती वर्षाची परंपरा आहे? पहिल्यापासून परंपरा आलेली आहे। हा 376 पासून परंपरा आलेली, भरपूर व्यवस्थित कावडी आल्यात आणि व्यवस्थित असेच मिळून द्या। आता मी 30 वर्ष झालं कावड वाहतोय, सगळं व्यवस्थित सगळं कावडी 200 आहेत सगळ्या पैठणच्या नागताळ्याच्या मिळून। हा व्यवस्थित आहे सगळं। आता गंगापूजन होणार आहे कावडीचं बर का। गंगेचं पाणी आणलंय, भरपूर चांगलं झालंय आणि व्यवस्थित असे सगळं व्यवस्थित चालत राहावं काय। आम्ही एकदम आनंदित आहोत आणि सगळ्यांना आनंद देत आहोत, तरी सगळ्यात व्यवस्थित चालत आहे। आज रामनवमीच्या उत्सवाचा पहिला दिवस आणि आम्ही पाडव्यापासून उत्सव चालू असतो, पूर्ण 9 दिवस उत्सव असतो आणि सर्व कावडी आमचे समजे जे मुलं आहेत गावकरी ते पूर्ण इतके ताकदीने जातात आणि ताकदीने असे येतात की न पायात चप्पल न कुणाचं काहीही खाता 9 दिवस उपाशी राहतात आमचे मुलं। की 9 दिवस जे शिळा अन्न नेलेलं आहे घरून खात येतात, कुणाच्या कुठल्याही गोष्टीला हात लावित नाहीत। आणि आमच्या गावामधली अशी प्रथा आहे की एकही माणूस पुढे वाद होणार नाही, विवाद होणार नाही। आमची अशी रामनवमी पार पडती की समजे पूर्ण लोक, सरपंच असेल, उपसरपंच असेल, पूर्ण ग्रामस्थ असतील, समजे एकमेकाच्या आज्ञेत असतात। कोणता कुठलाही माणूस कुणाच्याही विरोधात कुणी बोलत नाही आणि जी सर्व कार्य असं पार पडतं। प्रत्येक माणसाची असं ही असते की एक रामनवमी उत्सव आपला इतका जोमात पार पडला पाहिजे की लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत कुणीही कुणा संग वाद करीत नाही, विवाद करीत नाही। इतकी आमची ही रामनवमी अशी पार पडती। आमच्या 76 वर्षात रामनवमी मध्ये कोणाचा वाद नाही, विवाद नाही आणि इतके आमचे ग्रामस्थ असे असतात, इतके सलोख्याने आणि समजूतदारीने राहतात। आणि आता उद्या आमचा हंगामा असा मस्त पार पडणार आहे, सर्व ग्रामस्थ उपस्थित आणि आनंद, सर्व भाविक भक्तांनी आनंद घ्यावा याचा। आणि परवा दिवशी आमचे एक ललिताचं कीर्तन असं असतं, आमच्या गावामध्ये 1 टन गुलाल असतो दादे गावामध्ये आणि पूर्ण महिला पुरुष लहान मुलं महाराज आमचे इतके मस्त उत्सवात आनंदात आम्ही सकाळी 7 वाजता कार्यक्रम चालू करतो आणि आमचा कार्यक्रम 11 वाजता उरकतो। इतके पूर्ण माणसं नाचून गाऊन आनंदात भारी यांनी पार पाडतात आणि यासारखा रामनवमी उत्सव बीड जिल्ह्यात पुढेही